मांडवी, तिच्या मागे उर्मिला आणि सगळ्यात मागे सीता आल्या, पाया पडायला आल्या. प्रत्येक मायबापाच्या जीवनात ते प्रसंग आहे बघा. आणि जेव्हा शहनाईचे स्वर सुरू झाले, डोळ्याला धारा लागल्या. सुनैना मातेनं जेव्हा ते दृश्य पाहिलं, रडायला सुरुवात केली. सर्वात पुढे धाकटी श्रुत कीर्ती आहे. तिनं आईकडे बघितलं, आईच्याही डोळ्याला धारा लागल्या. इतकी रडारड चालू आहे जनक नगरीमध्ये. श्रुतकीर्तीनं आईच्या पायावर डोकं टेकवलं, हात जोडले आणि आईला सांगितलं, मां मैं जा रही हूं ससुराल. बेटी जीती रे बेटी. आई मला याच्या करता वाईट वाटतं, माझ्या बाबाकडे लक्ष दे. मेरे पिता हम जाने के बाद दीवाल पर सर पटक पटक कर रो रहे माँ. मेरा पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. आई आमच्या बाबाला सांभाळ, ती गेल्याच पिताजी की तबीयत का ख्याल रखना. मांडवी पाया पडली. माँ मैं जा रही हूं ससुराल, खुश रहो बेटी. माँ हमारी मत चिंता करना, हमारी मत चिंता करना माँ. मेरे पिता दीवार पर सर पटक पटक कर रो रहे माँ. पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी, तबीयत का ख्याल रखना माँ. उर्मिलाची तीच अवस्था है, हमारी चिंता मत करना माँ. 4 दिन से मेरे पिताजी सर पटक पटक कर रो रहे माँ, और रोते रोते पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी. पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. हे सूत्र लक्षात ठेवा बघा. कन्या जब घर छोड़ती है तो अपने बाप की भलाई चाहती. मुलगी ज्यावेळी सासरी नांदायला जाते त्यावेळेस फक्त आपल्या बापाचं तिला आठवण येते. आणि बघा, मुलगी गरीबाची असू द्या का श्रीमंताची असू द्या बघा, त्या लग्नामध्ये मुलीचं लग्न 50, त्या मुलीच्या लग्नामध्ये बापाचं वय 50 असू द्या. एकदा मुलगी नांदायला गेली की बाप 6 महिन्यात 65च्या वयासारखा बाप दिसायला लागतो. एवढा 15 वर्षाचा खड्डा बापाच्या जीवनामध्ये पडतो. ती मुलगी बाशिंग बांधलेली मुलगी ज्यावेळी बापाच्या पाया पडायला येते बाबा मी, त्यावेळी बाप तोंडावून हात फिरवतो, बेटा सुखाणार आहे बेटा. आणि प्रत्येक मायबापाच्या मुलगी नांदायला गेल्यावर सगळं सहन करते, पण आपल्या जन्मदात्या बापाचा अपमान कधी सहन करत नाही. ती गंगेसारखं निर्मळ मुलीचं बापाच आहे बघा. अरे, आणि ज्यावेळेस ती नांदायला जाते सगळं सहन करते सासरी, पण आपल्या माय बापाचा अपमान सहन करत नाही. माय बापावर जर कोणी बोललं तर त्या दिवशी मुलगी उभी राहते. बरं का सासूबाई, खबरदार सांगते तुम्हाला, माझ्या बापाला जर बोलात तर, जर तुम्हाला जर माझा रागच जर येत असेल तर अख्खा परिवार मला रॉकील ओतून पेटवा, पण माझ्या बापाचा अपमान मी सहन करणार नाही. आणि बापाचंही तसंच आहे. ज्यावेळेस बापाला खाली टाकण्यात येतं ना, भोवताल सगळे पाहुणे राहुणे जमतात, मुलंही जमतात, त्यावेळेस बापाच्या डोळ्याला धारा लागतो. बाप म्हणतो, बाळांनो मोठ्या कष्टानं मी कमवलं, तुम्ही भाऊ भाऊ इष्टिट्टी करता भांडू नका रे. अरे माझ्या ताईला निरोप दिला का? दिला बाबा, ताईला निरोप दिला. येत असल घाई घाई येत असल, मला माहिती आहे रे, मी येईपर्यंत, माझी ताई येईपर्यंत मी जिवंत राहू शकत नाही. पण माझी ताई येऊन माझ्या प्रेताला कवटाळून रडल. मी म्हणत नाही माझ्या ताईला इष्टिटीचा वाटा द्या, मी म्हणत नाही इष्टिटीचा वाटा द्या, फक्त माझ्या ताईची कधी दिवाळी चुकू नका, असं बाप म्हणतो बघा. मग बाप म्हणतो, तुम्ही भाऊ भाऊ भांडणं करू नका, इस्टेट मी फार कष्टानं कमवली, मी माझ्या बापाचं नाव टिकवलं तसं माझं नाव तुम्ही टिकवा. म्हणून विचार करा, आज या संस्कृतीची गरज आहे बघा. ती मुलगी माहेरी नाही का, माहेरून ज्यावेळी सासरकडे जाते, फक्त आपल्या जन्मदात्या बापाचं तिला वाटतं माझ्या बापाचं चांगलं व्हावं. म्हणून बाकीत बघा, एक घडलेली घटना सांगतो तुम्हाला. एक घडलेली घटना, एक दोन वर्षाची मुलगी होती. 2 वर्षाची मुलगी होती, तिची आई वारली. बाप 25-30 वर्षाचा बाप होता. आणि मग मित्र ते 10वा उरकला. मित्र म्हणले, अरे दुसरं लग्न कर, काळजी करू नको. त्यावेळी तो बाप म्हणतो, तो 2 वर्षाची मुलगी कडीला घेतली. हे बघा मित्रांनो, ही मुलगी माझ्या पोटी जन्माला आली नसती ना,
आम्ही दोघा नवरा बायकोनी एका चितेत उडी मारली असती. बघ, मी जगणार फक्त माझ्या ताई करता जगणार. 15 दिवस झाले आणि एक दिवस गावातल्या चौकामध्ये बाप त्या मुलीला घेऊन निघाला होता. ती मुलगी दररोज म्हणायची, बाबा माझी आई कुठे? देवाच्या घरी गेली, उद्या नेऊन देतो. पण एक दिवस गावातल्या चौकात मुलगी बापाच्या गळ्याला पडून रडली. 2 वर्षाची कडेवर होती, गळ्याला पडून, बाबा तुम्ही दररोजच म्हणता मम्मीकडे नेऊन देतो, माझ्या आईकडे नेऊन द्या. बेटा, बाबा आई कुठे? ते आकाशात तारे आहेत ना बेटा, तिथं वर देवाच्या घरी तुझी मम्मी गेली. बाबा मग मला आईकडे नेऊन द्या. बाबा दररोजच म्हणता आईकडे नेऊन देतो. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. या 2 वर्षाच्या लेकराला काय समजावून सांगावं? पण दररोजच रडण्यापेक्षा बापानं काय केलं, ती मुलगी घेतली कडेवर आणि पळशी पत्ता खाण्याचं सामान घेतलं खांद्यावर आणि बाप हिमालयाची तीर्थयात्रा करण्याकरता बाप निघाला. दररोजच कुठं रडावं? निघाला त्या मुलीला घेऊन, पण हिमालयाची तीर्थयात्रा करून बाप थकला. आणि एक त्या तरुण संन्यासी समोरून आला. त्या संन्यासानं नमस्कार केला, नमो नारायण नमो नारायण. त्या संन्यासानं सांगितलं, बाबा जो आपके पास जो बेटा है ना, थोड़े देर के लिए मेरे पास दे दो, आपकी थकान बहुत बढ़ गई है, थकान उतर जाएगी, जो बेटा मेरे पास दे दो. त्यावेळी त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही संन्यासी आहात ना, आम्ही संन्यासी आहे. तुम्हाला संसारी लोकाचा सुखाचा स्वानुभव दुःखाचा स्वानुभव नसल. बाबा अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता, लेकिन ये मेरी बेटी है, 6 महीने पहले इसकी माँ मर गई, गुजर गई है. अगर ये मेरा बेटा होता महात्मा जी तो आपके पास जरूर देता, लेकिन ये मेरी बेटी है और बेटी का पिता को बोझ नहीं लगता महाराज, बेटी का बोझ पिता को नहीं लगता. और जिस दुनिया में बेटी का पिता को बोझ लगता है महाराज, वो दुनिया में पिता कहने लायक नहीं होता. अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता. त्या तरुण संन्याशाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय म्हणावं या मुलीच्या बापाच्या प्रेमाला, आपण डोळ्याला धारा लागल्या. असं करता करता 6 महिन्याची तीर्थयात्रा संपली आणि बाप घरी आला. आता मुलगी 2.5-3 वर्षाची झाली. बाप त्या दररोज मुलीला आंघोळ घालायचा, जेवू घालायचा, कपडे घालायचा, शाळेत नेऊन घालायचा बाप. असं करता करता मुलगी पदवीधर झाली आणि तिला पाहुणे पाहायला आले त्या मुलीला. आणि बाप स्टँडवर सोडायला गेला आणि वापस येत असताना पावला गणित बापाला आठवत होतं, 1 महिन्यानंतर माझ्या ताईचं लग्न होणार आणि या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार. आणि मुलीलाही कळालं. आज मुलगी 22 वर्षाची मुलगी झाली होती. बापानं तिला पदवीधर केली. बापालाही आनंद वाटला, माझी ताई श्रीमंताच्या घरी गेली. पण मुलीनंही विचार केला, आता 1 महिन्यानंतर मी ज्यावेळेस नांदायला जाणार, माझ्या पप्पांना आवडीचे पदार्थ कोण खाऊ घालणार? भिकाऱ्यासारखी दैना होणार माझ्या बापाची. मुलीनं रडत स्वयंपाक केला आणि ती मुलगी, बापानं कुठं रडावं, बाप आपल्या खोलीमध्ये उशी तोंड घालून बाप रडायला लागला. नाहीतर तुमचे अनुभव असतील बघा, नाही का? त्यांनी मग एक असाच प्रसंग, ज्या वेळेस ती मुलगी सगळ्या घराला झोपू देते बघा, तुमचे अनुभव असतील. ज्यावेळेस मुलगी घरून आली शाळेतून की पहिला प्रश्न विचारते, आई बाबा जेवले का ग? नाही बेटा, ते कुणाशी बोलत नाही, जेवले नाही. त्या दिवशी मुलगी जेवत नाही, सगळ्या घराला झोपू देते, बापाच्या खोलीमध्ये जाते. बाप उठून बसून रडायला लागतो. बाबा तुम्ही रडताय? हो बेटा. रडण्याचं कारण? बेटा मी 2 वर्षाचा होतो, माझी आई गेली, माझी आई मला बघायला भेटली नाही बेटा. पण तू कधी अशी रात्रीच्या वेळेला येते आणि माझ्या तोंडावून हात फिरवते, तर मला वाटतं पांडुरंगा माझी आई मेली आणि माझ्या लेकीच्या रूपानं माझ्या पोटी जन्माला आली. बेटा बाबा असं रडू नका,
मी तुमचे कपडे धुवून देईल बाबा, डोकं दाबून देऊ का बाबा, कपडे मळाले धुवून देऊ का बाबा. सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी फक्त मुलगी घेते. आज बाप उसीमध्ये तोंड घालून रडत होता आणि मुलगी इकडे स्वयंपाक करत रडत होती. तिनं स्वयंपाक रडतच स्वयंपाक केला. 1 महिन्यानंतर माझं लग्न होणार आणि माझ्या बापांना आवडीचे पदार्थ पप्पाला कोण खाऊ घालणार, असा नियम होता. बापाशिवाय मुलगी जेवली नव्हती आणि मुलीशिवाय बाप जेवत नव्हता. आणि मुलीनं बापाला आवाज दिला, बाबा जेवायला या बाबा. बापानं ते अश्रू पुसले आणि बाप जेवायला बसला. बापानं मुलीनं एका समोरासमोर दोघ जण बसले आणि ताटातले पदार्थ मुलीनं आणि बापानं ताटातले पदार्थ पाहण्याऐवजी मुलीनं बापाकडे बघितलं आणि बापानं मुलीकडे बघितलं आणि दोघही एकमेकाच्या गळ्याला पडून रडतात. बाबा रडू नका, रडू नका, मी तुम्हाला अधून मधून भेटायला येत जाईल बाबा. असं करता करता 1 महिना रडण्यामध्ये कसा गेला मुलीलाही बापालाही कळाला नाही. आणि तो दिवस उजाडला. तो दिवस उजाडला कोणता, लग्नाची वेळ आली जवळ. सगळं गाव सहानुभूतीनं धावलं. गावातले सगळे मित्र म्हणले, अरे 2 वर्षाची होती हिची आई मेली, आपण लग्नात काही कमी पडू द्यायचं नाही. गावातल्या सगळ्या महिला म्हटल्या, अगं चला जन्मारात लागलाय संसार. 2 वर्षाची होती हिची आई वारली, आपण गावातल्या सगळ्या महिला हिच्या आई होऊ. वाड्यातल्या पाटलिनी पासून गरीब महिलापर्यंत सगळ्या रडायला लागल्या. चला चला ग जन्मारात लागलाय संसार, चला. माय मेली हिची 2 वर्षाची होती, आपण गावातल्या सगळ्या महिला हिच्या आपण आई होऊ, काही कमी पडू द्यायचं नाही बिचारीला. सगळं गाव सहानुभूतीनं धावलं. लग्न यथासांगरित्या थाटा संपन्न झालं. पण ज्यावेळेस वाट लावायची वेळ आली, सगळे मित्र म्हणतात, आता कसं रे, ती बापापर्यंत जाईल बाशिंग बांधल्याच्या रूपामध्ये आणि येते पप्पा म्हणत, कसा धक्का सहन करेल तो बाप आता. आणि मग ती वेळ जवळ आली. ती बाशिंग बांधली, नवरीच्या वेशात मुलगी बापापर्यंत येत होती. पण बाप दगडाच्या मूर्तीसारखा गावातल्या मंदिराच्या खांबाला बाप टेकून उभा होता. दगडाच्या मूर्तीसारखा उभा बाप बघितला. मुलगी बापापर्यंत आली. बापानं शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा बाप हलत नाही, डुलत नाही, रडत नाही, बोलत नाही. दगडासारखा बाप उभा आहे. मुलगी जवळ आली. सगळे गावातल्या महिला बघतात, पुरुष बघतात. 2 वर्षाची होती हिची आई गेली, आता कसा बाप धक्का सहन करेल, येते पप्पा म्हणाल. इथपर्यंत आपण सगळ्यांनी केलं रे, पण आता कसा धक्का सहन करेल. मुलगी बापापर्यंत आली आणि तिनं बापाच्या पायावर डोकं टेकवलं आणि त्या मुलगी तशीच उठली तरी बाप स्तब्ध बाप उभा आहे. आणि मुलीनं ज्यावेळी बापाच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि अश्रूचा बाण फुटला मुलीच्या. बापानं गर्दिशी मान फिरवली आणि थाड थाड कपाळ बडवलं. मुलगी म्हणली, बाबा रडू नका बाबा, अधून मधून मी येत जाईल. बेटा मी तुझ्या ऋणातून मी मुक्त झालो बेटा. बेटा तुला सांगतो बेटा, सगळे तुझं लग्न लहान होती ना, गावातले सगळे मित्र म्हणले होते दुसरं लग्न कर. मी म्हणलं माझ्या लेकीचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी जगणार, नंतर मी मरणार. बेटा 1 दिवस दुपारची वेळ होती, तुला मी पाळण्यात टाकलं आणि गावातल्या पांडुरंग रुक्मिणीच्या मंदिरात गेलो आणि पांडुरंगाच्या पुढे हात जोडले. पांडुरंगा, माझ्या लेकीचं लग्न होत नाही तोपर्यंत मला जिवंत ठेव आणि माझ्या लेकीचं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या घराला कायमचं कुलूप लागलं तरी चालल आणि मी मेलो तरी चालल, पण माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव पांडुरंगा. माझ्या पांडुरंगानं माझी विनंती मान्य केली. माझ्या पांडुरंगानं विनंती मान्य केली. म्हणून बेटा तुझं लग्न एवढं थाटात झालं. बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो. बेटा बेटा तुझ्या सासूला तू आई समज,
तुझ्या सासरला तू माहेर समज आणि तुझा बाप मेला समज. बाबा असा अभद्र नका बोलू. माझी आई मेली, मी 2 वर्षाची होती. आईचं मला सुख मला भेटलं नाही, पण मी आता 22-25 वर्षाची झाले. तुम्ही आईची आठवण होऊ दिली नाही बाबा. एवढा लळा तुम्ही मला लावला. म्हणून हे कोण असंच हा प्रसंग जनक राजाच्या सीतेच्या जीवनामध्ये घडला. जनक राजे सांगतात, सीता सासू सासऱ्याची कधी जीवनामध्ये सेवा करायला माग पुढे बघू नको. सास ससुर गुरु सेवा करे, सास ससुर गुरु सेवा करे. सास ससुर गुरु सेवा करे, सास ससुर गुरु सेवा करे, सास ससुर गुरु सेवा
श्री राम जानकी जनकी श्री राम जानकी गहे वरदा मंडप तारा गहे वरला मंडप तारा भरोड़िए तोर लड़के सीता ताले तोर लड़के सीता ताले तोर लड़के सीता ताले कन्यादन है पर न्याठी जाती न्याला देव निहाती टूटे आतड़े हाथला टूटे आतड़े हाथला धनी